दादा, एक विचारायचं होतं. माझ्यात थोडी कला आहे, घर छान चालतंय, थोडीशी कमाईही आहे. हे सगळं खरंच माझं आहे का? ताई, जसा चंद्र स्वतःचा प्रकाश देत नाही पण सूर्याच्या तेजाने उजळतो, तसाच आपलं प्रत्येक यश, प्रत्येक गुण स्वामींच्या कृपारूपी सूर्यकिरणांनी उजळलेलं आहे. तुझ्यातली कला, तुझं सौख्य, तुझं वैभव हे सगळं त्यांच्या आशीर्वादाचा सुगंध आहे. आपण फक्त एक फुलपाखरू आहोत, त्याच्या बागेतील. रंग त्याचेच, गंध त्याचाच. पण दादा, कधी कधी वाटतं हे सगळं मीच कमावलंय, मी मेहनत घेतलीये. ताई, मी ही भावना म्हणजे पानांवर जमलेली धूळ, जी जोपर्यंत आहे तोपर्यंत सूर्यकिरणं झिरपत नाहीत. कर्तेपणा म्हणजेच तो धूर जो अंतःकरणाच्या ज्योतीला झाकून टाकतो. स्वामी म्हणतात, मीच कर्ता आहे, तू निमित्त आहेस. दादा, मग आपल्याकडचं सगळं कशासाठी वापरायचं? स्वामींच्या देणग्या त्यांच्या चरणांवर अर्पण करण्यासाठी असतात. तुझी वाणी कोमल असो, ज्यात दुसऱ्यांना आधार मिळो. तुझा पैसा त्या ठिकाणी वाहत जाओ जिथं अश्रू आहेत, अंधार आहे. तुझी कला भक्तिरसात न्हालेली असो, जिथं स्वर म्हणजे प्रार्थना बनतात. कारण हे सर्व काही स्वामींचं आहे आणि आपली भूमिका तर सेवकाची. दादा, खरंच आता वाटतंय मी जिथं माझं म्हणते तिथं स्वामी हरवतात. हो ताई, जिथं मी नाही तिथं स्वामी भाव प्रकटतो. तो भाव म्हणजे नम्रता, समर्पण आणि पूर्ण शरणागती. स्वतःला विसरून त्याचा होणं हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. दादा, स्वामींच्या लीला ऐकल्या की अंतःकरण हलून जातं. कधी वाटतं आपण काहीही करत नाही, स्वामीचं अस्तित्वच सर्व जीवन व्यापून टाकतं. हो ताई, स्वामी म्हणजे अनुभवायचं तेज, ऐकायचं गान आणि जगायचं भान. स्वामींच्या कथा केवळ शब्द नाहीत, त्या मनाला पावित्र्य देणाऱ्या दिव्य लहरी आहेत. म्हणूनच स्वामी महाराजांच्या जीवनगाथेवर आधारित भक्तिपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आमच्या स्वामी भक्ती यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.